जमीन 20 एकर आहे, त्याच्यामध्ये 5 एकर हळद आहे, बाकी केळी पण आहे. तर ह्या शेतकऱ्याला मी सध्याच्या परिस्थितीत श्रीराम ड्रिपिट मी ह्या शेतकऱ्याला दिलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये यावर्षी जवळपास 11 ऑगस्ट पासून 1.5 महिन्यापर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. आणि हा पाऊस होऊनही तुम्ही पाहू शकता की हे सर्व जे पीक आहे एकदम हिरवगार उभारून दिसत आहे. तुम्हाला कुठे कुठल्याही पानावर तिडका, करपा किंवा तांबेरा आलेला दिसत नाही. तसेच दुसरी गोष्ट, ह्या तुम्ही ज्यावेळेस या हळदीच्या पानाला पाहता तर या पानाची भरपूर जाडी झालेली आहे. आणि जर लांबी पाहता तुम्ही तर लांबीची लेंथ पण तुम्हाला खूप मोठी दिसेल. हळद पिकामध्ये जेवढं पानाची जाडी तुम्हाला दिसेल, हिरवेगारपणा दिसेल, तेवढंच सूर्यप्रकाशाची किरणे याच्यावर पडतात, हरितद्रव्याचं प्रमाण वाढते आणि उत्पादनामध्ये वाढ होत असते. त्याचप्रमाणे आपण इथे पाहूही शकता की या हळदीमध्ये फुट्यांची संख्या किती जोरदार झालेली आहे. दरवर्षी माझ्याकडे हळदीचा खूप मोठा बेल्ट आहे. तर त्यामध्ये जवळपास आमच्या भागामध्ये डिसेंबर शेवटपासून ही हळदीची जी लांबी आहे ती लांबी होण्यास सुरुवात होते. ह्या टाइम पर्यंत फक्त हळदीची ही जाडी वाढण्यास मदत होते. पण ह्यावेळेस जर आम्ही पाहिलं ड्रिपिट 18, 15, 16 यूज केले ते भरपूर असं लांबीमध्ये आलेलं आहे, जे की आम्हाला शेतकऱ्याला लांब हळद जर असेल तर व्यापारी चांगले दर देतात. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तांबूस एकदम जे खुंब आहेत परिपक्व झाल्यासारखे आज दिसत आहेत. आणि याची अजून इथून पुढे बरेच दिवस बाकी आहेत, जवळपास 3 महिने बाकी आहेत. आता हा ग्रेड आमचा जवळपास एका एकरला 5 किलो या हिशोबानं 25 किलो आम्ही एका एकरमध्ये एक बॅग दिलेली आहे. ह्याच्यानंतर आम्ही दुसरं कुठलंच वॉटर सोल्युबल वापरलेलं नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस भरपूर झालेला आहे, बाकी शेतामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हळदीला सड लागलेली आहे. तर ह्या प्लॉटमध्ये आपण हे ग्रेड दिल्यामुळे याच्यात सल्फर असल्यामुळे कुठेही पिकाला आजार झालेला नाही. आता इथून पुढे आम्ही ह्याच कंपनीचं ड्रिपिट हे जे आहे 15-10-30 4% सल्फर, बोरॉन आणि ट्रेस एलिमेंट मायक्रोन्यूट्रन हा ग्रेड आम्ही शेतकऱ्याला दिलेला आहे. आमच्या लास्ट इयरचे जे प्रॅक्टिस होतं ह्या शेतकऱ्याकडे एकरी 35 क्विंटल 40 गुंठ्यामध्ये आम्ही काढून दिलं होतं. तर यावर्षीचं प्रॅक्टिस आहे की त्याच्यापेक्षाही आम्हाला पुढे जाऊन एका गुंठ्यात 1 क्विंटल काढायचं आमचं ध्येय आहे.